चला तर मंडळी, मुलानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार चिकन मसाला, राईस आणि ज्वारीची भाकरी। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। सर्वप्रथम आपण चिकन स्वच्छ साफ करून घेऊया। चिकन आपण स्वच्छ असं धुवून घेऊया। स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे। चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तसंच एकीकडे आपण राईसचीही तयारी करून घेऊया। तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे। भात आपला थोडाफार शिजत आलेला आहे, पाणी पूर्णपणे असं कमी झालेलं आहे। आता आपण भाताला 2-5 मिनिटं असं वाफेवरती होऊ देऊया, म्हणजे भात असं एकदम सुटसुटीत होतो। भात आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे। आता आपण बाकीची तयारी करूया। कढईमध्ये आपण 1 चमच तेल घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा तेलामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ही वाटून घेतलेली आहे, ते पण ॲड करून तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करूया। चवीप्रमाणे मीठ टाकूया। थोडीशी हळदही ॲड करूया आपण। हे सर्व तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण जे चिकन धुतले होते तेही ॲड करूया। हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। यामध्ये आपल्याला थोडीशी दहीही टाकायची आहे, कारण दहीने चिकन एकदम सॉफ्ट असं होतं। पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता आपण सर्व मिक्स केलेलं आहे, याला आपण 10 ते 15 मिनिटं वाफेवरती होऊन देऊया। आता आपण भाकरीची तयारी करूया। त्यासाठी आपण तवा ठेवूया पहिला गॅसवरती गरम व्हायला। आता आपण ज्वारीचं पीठही चाळून घेऊया। आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळूया। अशा प्रकारे आपल्याला भाकरीसाठी पीठ रेडी करायचं आहे। मालिश चांगली करायची, म्हणजे भाकरी एकदम सॉफ्ट आणि मऊ अशी होते। पुन्हा आपण भाकरीसाठी पीठ चाळून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने भाकरी बनवायची आहे, जेणेकरून भाकरी सॉफ्ट होते। अशा प्रकारे केल्याने तवा गरम झालेला आहे, आपण तव्यावरती भाकरी टाकूया। आता आपण हलक्या हाताने पाणीही लावून घेऊया। आता आपण भाकरीला उलथानीने पलटी करूया। भाकरी आपली एका साईडने भाजून झालेली आहे। तुम्ही पाहतच आहात, भाकरी आपली किती छान अशी फुगलेली आहे। अशा प्रकारे आपली भाकरी पूर्णपणे रेडी झालेली आहे। पहा तर दुसरीकडे आपलं चिकनही चांगलं वाफळलेलं आहे। यामध्ये आपण कांदा, खोबरं, टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर आणि लसूण मिक्सरला सर्व वाटून घ्यायचे आहे। कढईमध्ये आपण 1 चमच तेल घालूया। आपण जो मसाला मिक्सरला वाटून घेतलेला होता तोही आपण तेलामध्ये घालूया। तेल सुटेपर्यंत मसाला आपण तेलामध्ये तळूया। घरामध्ये बनवलेला 1 चम्मच असा लाल मसालाही टाकूया। तेलामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण जे वाफळलेलं चिकन आहे ते सुद्धा ॲड करूया। सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडीशी कोथिंबीरही ॲड करूया। मग तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।